तिसरा पेपर आहे फूड कॉस्टिंग अँड इंटरनॅशनल क्युझिन। तर आज आपण सुरू करत आहे तुमचा पहिले सेकंड पेपर ॲडव्हान्स्ड कुकरी टेक्नॉलॉजी, आधुनिक पाककला तंत्रज्ञान। याचा पहिला चॅप्टर घेऊ आपण स्टॉक। आता स्टॉक म्हणजे काय? हा स्टॉक हा आपल्या साठी नवीन शब्द आहे तुमच्याकरता, पण तुम्ही ते करता, ते स्टॉक तयार करता आहे, पण तुम्हाला माहीत नाही की याला आपण स्टॉक म्हणतो। आता जे लोक घरी नॉनव्हेज खातात, नॉनव्हेज धुता, मग त्याच्यात पाणी टाकून शिजवता तुम्ही त्याला। शिजवल्यानंतर जे त्याच्यात तरल पदार्थ लिक्विड पाणी तयार होते, सुगंधित पिवळ्या रंगाचं तरल पदार्थ, त्याला म्हणतात स्टॉक। आता म्हणजे समजलंय स्टॉक म्हणजे काय? स्टॉक म्हणजे मांस, मासे, भाज्या, चिकन, मटण यांना कमी उष्णतेवर पाण्यामध्ये शिजवला जातो आणि हा पदार्थ म्हणजे तरल पदार्थ म्हणजे स्टॉक। स्टॉक हा तीव्र, सुगंधित, पौष्टिक द्रव पदार्थ आहे। आता बघू आपण स्टॉकचे काय। स्टॉकचं पहिलं कार्य आहे पदार्थाला पौष्टिकता वाढवणे। दुसरं आहे मूळ साहित्य म्हणून पदार्थाला तयार करण्यात मदत करणे। तिसरं कार्य आहे स्टॉकचं विविध पदार्थ, पुलाव, करीज, सूप, स्ट्यू तयार करणे। चौथा सॉसेस तयार करण्यासाठी स्टॉक तयार करणे। पाचवा पदार्थ आहे विविध मूळ पदार्थ मध्ये स्टॉकचा उपयोग करणे। आता आपण बघू स्टॉकचे वर्गीकरण। स्टॉकचे 4 प्रकारात वर्गीकरण केले जाते। पहिला आहे व्हाईट स्टॉक, दुसरा आहे ब्राउन स्टॉक, तिसरा आहे इमर्जन्सी स्टॉक, चौथा आहे व्हेजिटेबल स्टॉक। व्हाईट स्टॉक म्हणजे विविध चिकन, मटण यांचे बोन्सचे तुकडे करायचे, पाणी टाकून मंद उष्णतेवर 6 तास शिजवून, म्हणजे झालं तुमचं व्हाईट स्टॉक। आता आपण बघू ब्राउन स्टॉक। चिकन, मटणचे तुकडे यांना पहिले तुपावर भाजून घ्यायचं आहे। भाजल्यानंतर पाणी टाकून 6 तास मंद उष्णतेवर शिजवायचं आहे, याला म्हणतो आपण ब्राउन स्टॉक। नंतर आहे इमर्जन्सी स्टॉक। शिल्लक राहिलेले स्टॉक आटवल्यानंतर जो पदार्थ तयार होतो त्याला म्हणतो आपण इमर्जन्सी स्टॉक। नंतर आहे तुमचं व्हेजिटेबल स्टॉक। विविध भाज्या जसं उदाहरणार्थ कांदा, गाजर, पालक, चिदेकर, हिरवा सांबार, पानकोबी, फुलकोबी यांचे बारीक तुकडे करून कमी उष्णतेवर पाणी टाकून अर्धा ते पाऊण तास शिजवायचं आहे। शिजवल्यानंतर जे तरल द्रव पदार्थ तयार होतो त्याला म्हणतात व्हेजिटेबल स्टॉक। स्टॉक तयार करताना कुठली दक्षता घ्यायची आहे? स्टॉक तयार करताना व्हाईट स्टॉक जर तयार करायचं असेल तर व्हाईट स्टॉकमध्ये पाणी स्वच्छ धुवून पाणी टाकून मंद उष्णतेवर 6 तास शिजवायचं आहे। शिजवत असताना वर जो फेस येतो तो काढून टाकायचा आहे। हा फेस जर आपण काढला नाही, तयार होणारा स्टॉक तुमचा धुरकट तयार होतो। हे उत्तम स्टॉकचं लक्षण नसते। उत्तम स्टॉकचं लक्षण आहे पारदर्शक स्टॉक तयार व्हायला पाहिजे। दुसरा आता अजून आपल्याला दक्षता अशी घ्यायची आहे की जर व्हेजिटेबल स्टॉक आपण तयार करत असाल, गाजर, कांदे, भाज्यांचे तुकडे, तर ते जास्त शिजवायचे नाही। जास्त शिजवल्याने स्टॉकचा रंग बदलतो। बुकेगारणी आपण टाकतो आहे स्टॉक तयार करताना। बुकेगारणी म्हणजे खडा मसाला, तेजपान, लवंग, मिरे, कलमी यांना कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे, त्याच्यात फुरचंडी बांधायची आहे आणि ह्या फुरचंडीला आपण म्हणतो बुकेगारणी। स्टॉक शिजवताना आणि अर्धा स्टॉक शिजल्यानंतर 2 तास स्टॉकला शिजवल्यानंतर बुकेगारणी हे काढून घ्यायचं आहे। जास्त वेळ बुकेगारणी
करायचं नाही. तसंच स्टॉक तयार झाल्यानंतर गाळून घ्यायचा आहे चाळणीने किंवा मसलीनच्या कापडाने. नंतरचा आहे स्टॉक थंड करताना सतत चमच्याने हलवत राहायचं आहे, नाहीतर वर एक असा थर तयार होतो तुमचा, तो थर तयार होऊ नये म्हणून स्टॉकला सतत थंड करताना हलवत राहायचं आहे. आता पाहू आपण फ्रीजमध्ये जर स्टॉक साठवायचा असेल तर बंद डब्यामध्ये तो थंड झाल्याशिवाय साठवायचा नाही. आणि फ्रीजमध्ये ठेवताना लेबलिंग करायचं आहे, कुठलं स्टॉक आहे त्याचं नाव आणि दिनांक कोणता आहे तो लेबलिंग करताना तिथे लिहायचं आहे. अशा पद्धतीने आपण स्टॉक तयार करताना दक्षता घ्यायची आहे. आता स्टॉकची साठवण कशी करू आपण, तर फ्रीजमध्ये साठवण करायची आहे. खोलीच्या तापमानावर आपण स्टॉकची साठवण करायची नाही, कारण की सूक्ष्मजीवाणूंची वाढ लवकर होते, वातावरणात आर्द्रता असते, त्याच्यामुळे स्टॉक खराब होईल. जर आपल्याजवळ फ्रीज अवेलेबल नसेल तर आपण ज्या दिवशी स्टॉक वापरतो त्याच दिवशी त्याचा उपयोग करायचा आहे. सूप तयार करताना त्याचा उपयोग करा, पुलाव तयार करताना त्याचा उपयोग करा किंवा कढी तयार करताना त्याचा उपयोग करायचा